तुम्ही पण बजरंगबलीचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम. तर आज आपण जाणार आहेत नागपूरपासून 20 किलोमीटर लांब असलेल्या बाबूखडा या गावामध्ये, ज्या ठिकाणी आहे उंच टेकडीवर असलेले पंचमुखी हनुमान मंदिर. तर वाटत जाताना लागलं आपल्याला हे रेल्वेचं फाटक. आणि तुम्हाला सांगतो राजे हो, सकाळी सकाळी थंडी एवढी भयानक होती की मी हेल्मेटच्या आतून पण दुपट्टा बांधला होता. पण ह्या टेकडीवर आल्यानंतर थंडी एकदम आपली गायब झाली होती. तर हा आहे मंदिराचा परिसर, जिथं सर्वात अगोदर आपण आपल्या पूर्वजांचं दर्शन घेतलं. मग आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलो. मंदिरात आल्याबरोबर इथं आरतीची सुरुवात झाली. मग आरती करून लगेच आपण लागलो दर्शनाच्या रांगेत. आणि इथं आल्याबरोबर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली. बोला पंचमुखी हनुमान की जय. दर्शन झाल्यावर लगेच आपल्याला प्रसाद भेटला आणि प्रसाद घेऊन आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला आलो, जिथं होतं आपलं हजारो वर्षापूर्वीचं सायन्स म्हणजेच नवग्रह. तर नवग्रहाचं दर्शन घेऊन आपण निघालो घराकडे. पण जाण्याआधी ह्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्या. पंचमुखी हनुमानची दर्शन झालेलं आहे. आमच्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले रवी भाऊ आणि सोबतच आमचे फोटोग्राफर चलो